हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल बीसीएस विथ दर्शन. तर फ्रेंड्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत फर्स्ट चॅप्टर म्हणजेच अन इंट्रोडक्शन टू ग्राफ मधील थर्ड लेक्चर. तर आता लेक्चर स्टार्ट करूयात. प्रिव्हियस दोन लेक्चर्स आपल्या प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहेत, तुम्ही बघू शकता. तर बघा, आता आजच्या थर्ड लेक्चरला आपण स्टार्टिंग करूयात. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे व्हॉट इज मीन बाय द हँडशेकिंग लेमा. तर हँडशेकिंग लेमा म्हणजे काय? लेट जी इज इक्वल्स टू व्ही कॉमा ई. म्हणजेच आता प्रिव्हियस दोन लेक्चर जर तुम्ही बघितले असेल, तुम्हाला समजलं असेल की जी इज इक्वल्स टू व्ही कॉमा ई आपण का लिहितो. जी म्हणजेच का, आपण जी नावाचा एक ग्राफ घेतलेला असतो आणि तो कशाने तयार झालेला असतो, वर्टेक्स आणि एजेसने, म्हणून आपण व्ही कॉमा ई ने असं डिनोट करतो. म्हणजेच बघा, लेट जी इज इक्वल्स टू व्ही कॉमा ई, व्ही अन अनडिरेक्टेड ग्राफ विथ एम एजेस, देन समेशन ऑफ डिग्री व्ही इज इक्वल्स टू टू टाइम ऑफ एम. म्हणजेच काय, लक्षात घ्या. 1 मिनिट. तर बघा, आपण एक जी नावाचा ग्राफ घेतला. ओके, त्याच्यामध्ये वर्टेक्स आणि एजेस आहेत आणि व्ही अन अनडिरेक्टेड ग्राफ विथ एम एजेस. अनडिरेक्टेड ग्राफ म्हणजे काय? जर प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण बघितलं डायरेक्टेड ग्राफ म्हणजे काय असतो, त्याला आपण डायग्राफ असं म्हणतो, की असा ग्राफ ज्याच्यामध्ये आपण डायरेक्शन शो केलेली असते. परंतु व्ही अन अनडिरेक्टेड ग्राफ घ्यायचा म्हणजे याच्यामध्ये डायरेक्शन शो केलेली नसणार आहे, विथ एम एजेस. एजेस काय? एम ने आपण एजेसला डिनोट करतोय. ओके, एम मीन्स व्हॉट, किती एजेस असू शकतात, त्यामुळे आपण फक्त व्हेरिएबलने डिनोट केलंय एम एजेस. देन समेशन ऑफ डिग्री ऑफ व्ही. सपोज जर व्ही नावाचा एक आपण ग्राफ घेतलेला आहे. ओके, तर जेव्हा आपण त्याची डिग्री फाइंड आउट करतो, व्हॉट, समेशन ऑफ डिग्री ऑफ व्ही, म्हणजे टोटल जेवढे काही तुमचे वर्टेक्स असतील त्यांची जेव्हा आपण सम घेतो. प्रिव्हियसच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं डिग्री ऑफ वर्टेक्स कशी फाइंड आउट करायची, डिग्री ऑफ ग्राफ कशी फाइंड आउट करायची. जर तुम्ही लेक्चर बघितलं नसेल तर प्लेलिस्ट मध्ये अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. तर बघा, तर म्हणजेच काय, समेशन ऑफ डिग्री ऑफ व्ही इज इक्वल टू टू टाइम्स ऑफ एम. जेव्हा आपण पूर्ण ग्राफची जेव्हा डिग्रीची सम करतो, ती इक्वल्स टू टू टाइम्स ऑफ एम, म्हणजे जे नंबर ऑफ एजेस असतील, तुमचे टोटल नंबर ऑफ एजेस असतील त्याच्या ट्वाइस आला पाहिजे. हीच कन्सेप्ट आहे द हँडशेकिंग लेमा मध्ये. दॅट इज टोटल डिग्री ऑफ ग्राफ इज टू टाइम्स नंबर ऑफ एजेस, जसं की तुम्हाला सांगितलं मी. थेरम हा सांगतो की अन अनडिरेक्टेड ग्राफ जी इज इक्वल्स टू व्ही कॉमा ई हॅज अन इवन नंबर ऑफ वर्टायसेस ऑफ ऑड डिग्री. ओके, एकदम इझी होतं. आपण त्याचं एक्झाम्पल बघणारच आहोत. ओके, आय थिंक तुम्हाला समजलं असेल. आता त्यानंतर बघू, नेक्स्ट टॉपिक आहे आपला टाइप्स ऑफ ग्राफ. देर आर व्हेरियस टाइप ऑफ ग्राफ्स. तर पहिला आहे नल ग्राफ. म्हणजेच काय, अ ग्राफ जी इज इक्वल्स टू व्ही कॉमा ई in which the set of edges is empty is called as a null graph. असा ग्राफ ज्याच्यामध्ये जे तुमचे सेट ऑफ एजेस असतात ते एम्प्टी असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही ते बघू शकता की आपण स्क्रीन तुम्ही बघू शकता V2, V1 आणि V3 नावाचे वर्टेक्स घेतलेले आहेत. तर तुम्ही त्याच्यात बघू शकता की एक एज पास झालेली नाही आहे. म्हणजेच काय, सेट ऑफ एजेस इज एम्प्टी, सो इट इज कॉल्ड ॲज अ नल ग्राफ. एकदम इझी होतं. नेक्स्ट टाइप बघू. नेक्स्ट टाइप आहे वेटेड ग्राफ. वेटेड ग्राफ म्हणजे काय बघा, अ ग्राफ जी इज इन विच वेट इज असाइन टू एव्हरी एज इज कॉल्ड ॲज वेटेड ग्राफ. म्हणजेच बघा, असा ग्राफ ज्याच्यामध्ये जे काही पर्टिक्युलर एज असेल तिला वेट असाइन केलेलं असतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता इथे बघा. आता आपण घेतलेले ए, बी, सी, डी आणि ई नावाचे वर्टायसेस. तर त्याच्यातनं त्या जे काही वर्टेक्स असतील, पर्टिक्युलर वर्टेक्स, त्याच्यातनं काहीतरी एजेस पास झालेले आहेत. जसं की इथे बघू शकता 1, 2, 3. ओके, एजेस वगैरे कसं, आय थिंक आता तुम्ही थर्ड लेक्चर बघत असाल तर तुम्हाला बेसिकच क्लिअर झालं असेल की एजेस कोणते आहेत आणि वर्टेक्स कोणते आहेत या ग्राफमध्ये. तर असा ग्राफ ज्यामध्ये जी काही एज असेल, सपोज बी आणि ई मधनं काय झालेली इन्सिडेंट झालेली कोणती, ही एज, तिला नाव वगैरे काय दिलेलं नाही, डायरेक्टली तिचं काय वेट असाइन गेले, तिचे वेट काय 5. तसंच बघा, ए आणि ई जो काही तुमचा वर्टेक्स आहे त्यामधनं एक एज इन्सिडेंट झालेली आहे, जिची वेट काय 2. ओके, एकदम इझी होतं. म्हणजेच काय, अ ग्राफ जी इज इन विच वेट इज असाइन टू एव्हरी एज इज कॉल्ड ॲज वेटेड ग्राफ. ओके, नेक्स्ट टाइप बघू. नेक्स्ट टाइप आहे आपला कम्प्लीट ग्राफ. नेक्स्ट टाइप आहे आपला कम्प्लीट ग्राफ. म्हणजेच का बघा, अ कम्प्लीट ग्राफ ऑन n vertices denoted by kn is a simple graph that contains exactly one edge between each pair of distinct vertices. म्हणजे बघा काय आहे की एक आपण कम्प्लीट ग्राफ कधी म्हणू शकतो की अ कम्प्लीट ग्राफ ऑन n vertices, पर्टिक्युलर काहीतरी नंबर ऑफ वर्टायसेस आहेत विच इज डिनोटेड बाय kn. kn म्हणजे काय, के घेतला आपण आणि
ओके, के ने शो करायचं. एन मीन्स व्हॉट, द टोटल नंबर ऑफ व्हर्टायसेस प्रेझेंट इन अ ग्राफ. तर सपोज आता लक्षात घ्या, मी तुम्हाला के डिनोट कसं करायचं ते आधी सांगतो, मग आपण बघू कम्प्लीट ग्राफ म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल हा ग्राफ बघा, तुम्ही स्टोनचे बघू शकता की ह्या ग्राफ मध्ये किती एजेस सॉरी व्हर्टायसेस आहेत. V1 V2 V3 4 म्हणजे किती 4 व्हर्टायसेस आहेत. ओके, तर आपण काय लिहिणार डिनोट करताना कसं करणार, K4. कम्प्लीट ग्राफला याच पद्धतीने आपण डिनोट करतो. ओके, आणि Kn इज अ सिंपल ग्राफ दॅट कंटेन्स एक्झॅक्टली वन एज बिटवीन each pair of distinct vertices. हा काय असतो, मेन म्हणजे सिंपल ग्राफ असतो. सिंपल ग्राफ म्हणजे काय, प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण स्टडी केलेले आहे. असा ग्राफ ज्यामध्ये लूप्स किंवा पॅरल एजेस नसतात. ओके, तर कम्प्लीट ग्राफ म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल K1 घेतला आपण, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, यामधनं एक एज पास झालेली नाही तर हा कम्प्लीट ग्राफ आहे. त्यानंतर बघा K2, कारण की याच्यामध्ये 2 व्हर्टेक्स आहेत त्यामुळे आपण त्याला K2 नाव दिलं. तर असं कम्प्लीट ग्राफ म्हणजे काय, असा ग्राफ ज्यामधनं जे काही पर्टिक्युलर व्हर्टेक्स असतील. सपोज फॉर एक्झाम्पल K3 ग्राफ घेतला आपण, त्याच्यामध्ये व्हर्टेक्स काय आहेत, V1 V2 आणि V3. तर प्रत्येक व्हर्टेक्स मधनं म्हणजे जे काही डिस्टिंक्ट पेअर ऑफ व्हर्टेक्स असतील त्याच्यातनं एक एज तरी पास झाली पाहिजे, किंवा फक्त एकच एज पास होते. ओके, बघा तुम्ही थेरी मध्ये बघू शकता की इज अ सिंपल ग्राफ दॅट कंटेन्स एक्झॅक्टली वन एज बिटवीन इच पेअर ऑफ डिस्टिंक्ट व्हर्टायसेस. जे काही डिस्टिंक्ट पेअरचे जे व्हर्टायस असेल त्याच्यामधनं फक्त एकच एज पास होते. ओके, इट्स अ कम्प्लीट ग्राफ. जसं K5 ग्राफ मध्ये बघू शकता तुम्ही, V1 V2 V3 V4 आणि V5 व्हर्टेक्स आहेत, म्हणजे 5 व्हर्टेक्स आहेत. त्यामुळे आपण त्याला K5 ने डिनोट केलं कम्प्लीट ग्राफला. तर हा ग्राफ कम्प्लीट कशावर आहे, कसं बघायचं, तर बघा आता V1 आणि V2 ग्राफ आहे, त्याच्यामधनं एक एज पास झाली. त्यानंतर V1 आणि V3 मधनं पण एक एज पास झाली. V1 आणि V4 मधनं पण एक एज पास झाली आणि V1 V5 मधनं पण एक एज पास झाली. त्यानंतर V2 बघा, V2 आणि V1 ऑलरेडी आपण एक एज पास केली. त्यानंतर V2 पासून V3 पर्यंत एक एज पास होईल. त्यानंतर V2 पासून V4 पर्यंत एक एज पास होईल आणि V2 पासून V5 पर्यंत एक एज पास होईल. म्हणजेच जे काही डिस्टिंक्ट पेअर ऑफ व्हर्टेक्स असेल त्याच्यातनं एक एज तरी पास झाली पाहिजे. तुम्ही आता स्क्रीनवरती बघू शकता. ओके, आय थिंक तुम्हाला हा टाईप क्लिअर झाला असेल. तर नेक्स्ट बघू. तर त्याची एक नोट आहे की इन अ कम्प्लीट ग्राफ देर इज अन एज बिटवीन एव्हरी पेअर ऑफ व्हर्टायसेस. ओके, then a complete graph Kn has exactly n into n minus 1 divided by 2 edges. Edges find out करण्यासाठी हा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा काय आहे, n into n minus 1 divided by 2. ओके, तर नेक्स्ट टाइप आहे सायकल्स. सायकल्स बघा कशा असतात. अ सायकल Cn where n is greater than or equals to 3. n means what, number of vertices. ओके, पुढे लिहिलेलं आपण consist of n vertices which will be V1 V2 V3 up to Vn. and एजेस कशा असू शकतात, V1 V2, V1 टू V2 मधनं एक एज पास झाली सपोज. त्यानंतर V2 आणि V3 पासून अजून एक एज पास झाली. V3 V4 मधनं एक एज पास झाली. म्हणजे लक्षात घ्या, V1 V2 V2 V3 V3 V4 अप टू Vn मायनस 1 Vn Vn V1. म्हणजे बघा, V1 पासून स्टार्टिंग झाली आणि V1 पर्यंत एंडिंग झाली, म्हणजेच काय एक सायकल तयार होते. लक्षात घ्या, आपण एक्झाम्पलने परत समजून घेऊ. फॉर एक्झाम्पल C3 नावाचा व्हर्टेक्स घेतलेला, सॉरी ग्राफ घेतलेला आहे. C3 कसं डिनोट केलं आपण, सायकल जो काही तुमचा ग्राफ असेल त्याला Cn ने आपण डिनोट करतो. ओके, आणि ह्या ग्राफ मध्ये तुम्ही बघू शकता 3 व्हर्टेक्स आहेत, 1 2 आणि 3, म्हणून आपण C3 ने डिनोट केलं. आफ्टर दॅट तर आपलं काय सांगतो, सायकल ग्राफची स्पेशालिटी काय आहे की त्यामध्ये तीन किंवा तीनापेक्षा जास्त व्हर्टेक्स असणं कंपल्सरी, तेव्हाच आपण एक सायकल फॉर्म करतो. बघा फॉर एक्झाम्पल इथे V1 V2 आणि V3 असं व्हर्टेक्स आपण नाव दिलं. तर V1 पासून V2 पर्यंत एक एज पास झाली. त्यानंतर V2 टू V3 आणि V3 टू परत V1 एक एज पास झाली, म्हणजे एक सायकल फॉर्म होते. ओके, बाकी एक्झाम्पल पण तुम्ही बघू शकता. परत एकदा आपण C6 नावाचं एक्झाम्पल बघू. याच्यामध्ये 6 व्हर्टेक्स आहेत, त्यामुळे आपण C6 नाव दिलेलं आहे. बघा फॉर एक्झाम्पल हा V1 आहे, V2 V3 V4 V5 आणि V6. V1 पासून स्टार्टिंग करू. V1 टू V2 एक एज पास केली आपण. त्यानंतर V2 टू V3 V3 टू V4 V4 टू V5 आणि V5 टू V6 आणि परत V6 टू V1. ओके, म्हणजे स्टार्टिंग पण V1 पासून झाली आणि एंडिंग पण V1 पर्यंत झाली, म्हणजे एक सायकल फॉर्म होते. त्याला आपण सायकल ग्राफ असं म्हणतो. ओके, आय थिंक तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे व्हील्स. व्हील्स म्हणजे काय बघा,
we obtain a wheel wn where we add an additional vertex to an cycle cn, that is n is greater than or equals to 3, and connect the new vertex to each of the n vertices in cn by new edges. म्हणजे बघा व्हील ग्राफ काय आहे, पहिले तुम्हाला मी थिअरी समजवतो, त्यांना आपण प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघू. तर जो काही व्हील ग्राफ असतो त्याला आपण WN ने डिनोट करतो. N मीन्स व्हॉट, नंबर ऑफ वर्टायसेस, आणि W आपण व्हीलला आपण W ने डिनोट करतो, म्हणजे WN ने. वेन वी ऍड अन ऍडिशनल वर्टेक्स टू अन सायकल CN, म्हणजे बघा सायकल ग्राफ तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. सायकल ग्राफ असेल, प्रिव्हियस आपण टॉपिक बघितलं सायकल ग्राफ म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये एक ऍडिशनल वर्टेक्स जॉईन करून द्यायचा, आणि ऍडिशनल वर्टेक्स जॉईन केल्याच्या नंतर जे काही पर्टिक्युलर वर्टेक्स असतील बाकीचे सर्व काही, त्यांना आपण डायरेक्टली एजेसने कनेक्ट करतो. म्हणजेच बघा W3 घेतलेला आहे, म्हणजेच W3 कसा घेतला आपण, की W फॉर व्हील, N मीन्स व्हॉट, Nच्या जागी आपण 3 घेतला, कारण की 3 1 मिनिट 1 2 3 4 हा सॉरी 1 2 3 लक्षात घ्या, मी पण तेच कन्फ्युज झालो, मध्ये हा 4 आहे, लक्षात घ्या परत एकदा, 1 2 आणि 3 म्हणजेच 3 वर्टेक्स, त्यामुळे आपण W3 घेतला. आणि ह्या वर्टेक्स मध्ये आपल्याला एक ऍडिशनल वर्टेक्स ऍड करायचं आहे. काय, ऍड अन ऍडिशनल वर्टेक्स टू अन सायकल CN. हा एक सायकल होता, त्याच्यामध्ये आपण एक ऍडिशनल वर्टेक्स ऍड केला, आणि त्यानंतर and connect the new vertex to each of the n vertices in CN by new edges. नवीन एजेस ऍड करायचे आहेत, आणि त्या एका नवीन वर्टेक्सला बाकी सर्व एजेसने कनेक्ट करायचे जुन्या वर्टेक्सला. ओके, आय थिंक समजलं असेल. परत एक एक्झाम्पल बघू W6 नावाचं. तर यामध्ये 1 2 3 4 5 6 वर्टेक्स आहेत. त्यानंतर एक ऍडिशनल वर्टेक्स ऍड करायचं, आणि त्या वर्टेक्सला बाकी सर्व जे काही जुने वर्टेक्स होते ना त्यांच्याशी कनेक्ट करायचंय न्यू एजेस. ओके, आपण कनेक्ट केलं. आय थिंक समजलं असेल, एकदम सोपा टॉपिक होता. त्यानंतर बघू आपण के रेग्युलर ग्राफ. अ ग्राफ G is said to be K regular if every vertex of G has degree K. की G नावाचा आपण एक ग्राफ घेतला, त्याला आपण K रेग्युलर ग्राफ कधी म्हणू शकतो, की इफ एव्हरी वर्टेक्स ऑफ G हॅज डिग्री K. ग्राफ मध्ये जेवढे काही वर्टेक्स असतील प्रत्येक वर्टेक्सची डिग्री सेम आली पाहिजे. फॉर एक्झाम्पल V1 A नावाचा वर्टेक्स घेतलेला आपण, तुम्ही बघू शकता की या ग्राफ मध्ये A नावाचा वर्टेक्स आहे, हा याची डिग्री काय 1 आणि 1 2, कारण की दोन एजेस पास होत आहेत 1 आणि 2. ओके, डिग्री ऑफ वर्टेक्स तुम्हाला माहितीच असेल आता. तर ए म्हणणं किती, दोन एजेस पास होत आहेत, म्हणजे डिग्री ऑफ ए इज 2. त्यानंतर बी वर्टेक्स आहे, त्यामधनं 2 एजेस पास होत आहेत, म्हणजे डिग्री ऑफ बी वर्टेक्स इज 2. सेम सी मधनं पण 2 एजेस पास होत आहेत, म्हणून डिग्री ऑफ सी इज 2. त्यानंतर डी मधनं पण 2 एजेस पास होत आहेत, म्हणजे डिग्री ऑफ डी इज 2. म्हणजेच 2 रेग्युलर ग्राफ आहे. त्यानंतर बघू 4 रेग्युलर ग्राफ म्हणजे काय, ए बी सी डी ई. आपण एवढे वर्टेक्स घेतले तर 4 रेग्युलर आहे, म्हणजेच काय, जो काही प्रत्येक वर्टेक्स असेल त्याच्यामधनं 4 एजेस पास झाले पाहिजे. तर तुम्ही बघू शकता ए मधनं आपण 4 एजेस पास केल्या, बी मधनं पण 4 एजेस पास केल्या. ओके, तुम्ही बघू शकता. हा पण एकदम सिंपल असा टॉपिक होता. नेक्स्ट बघू. नेक्स्ट आहे बायपार्टिट ग्राफ. तर लेट G be a graph if the vertex set V of G can be partitioned into two non-empty subsets V1 and V2. That is V is equals to V1 union V2, comma V1 intersection V2 is not equals to 0. म्हणजेच काय, तुम्हाला मी एक्सप्लेन करतो, पहिले आपण बघून की थेरी मध्ये काय आपल्या आणखीन. Such that each edge in G has a one end vertex in V1 and the other end vertex in V2. The G is called a bipartite graph. तर तुम्हाला थेरी समज नसेल तर आता परत तुम्हाला एक्सप्लेन करतो, की एकदम सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला. बघा की जी नावाचा आपण एक ग्राफ घेतला, त्याच्यामध्ये 2 वर्टेक्स सेट घ्यायचे, नॉन एम्प्टी पाहिजे. नॉन एम्प्टी म्हणजेच त्याच्यामध्ये काहीतरी वर्टेक्स असतील, 2 सेट घ्यायचे नॉन एम्प्टी. फॉर एक्झाम्पल आपण घेतले V1 आणि V2, ते असतील दॅट इज V1 युनियन V2 किंवा V1 इंटरसेक्शन V2 विच इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे नॉट इक्वल टू 0 म्हणजे एम्प्टी नसायला हवे. त्यानंतर सच दॅट each edge in G has a one end vertex in V1 and the other end vertex in V2. G is called a bipartite graph. म्हणजेच बघा की एक 2 सेट आहेत, आपण काय घेतले V1 आणि V2. तर त्यामध्ये जे काही तुमचे वर्टेक्स असतील V1 आणि V2 सेट मध्ये, तर जे काही एज पास होते त्याच्यात, त्यामधनं की एक एजचा जे काही एज असेल, जसा एक एंड पॉइंट V1
व्हर्टेक्स सेट मध्ये पाहिजे आणि एक एंड पॉइंट V2 व्हर्टेक्स सेट मध्ये पाहिजे. एक्झाम्पलने परत बघू, तुम्ही स्मृती बघू शकता बघा. इथे आपण V1 नावाचा एक व्हर्टेक्स सेट घेतला नॉन एम्प्टी, त्याच्यामध्ये व्हर्टेक्स आहेत U1 U2 आणि U3. त्यानंतर V2 नावाचा व्हर्टेक्स सेट घेतला, त्याच्यामध्ये व्हर्टेक्स आहेत V1 V2 V3 आणि V4. तर कन्फ्युज नका होऊ, हा तुमचा काय V2 काय हा जो काही तुमचा सेट आहे, व्हर्टेक्सचा सेट आहे त्याला आपण V2 ने डिनोट केले. ओके, तुम्ही कोणत्याही लेटरने डिनोट करू शकता किंवा मध्ये कोणत्याही लेटरने तुम्ही व्हर्टेक्स दाखवू शकता. तर बघा वरती घेतला आपण U1 U2 आणि U3. त्यानंतर खाली घेतला आपण V1 V2 V3 आणि V4 नावाचा म्हणजे V2 नावाचा सेट घेतला. तर बघा, तर बाय पार्टेड ग्राफ म्हणजे काय, जे काही एज पास होते ना तिचा एक एंड व्हर्टेक्स कुठे आला पाहिजे, V1 नावाच्या व्हर्टेक्स सेटच्या एखाद्या व्हर्टेक्स मध्ये, आणि एक एंड पॉइंट आला पाहिजे V2 नावाच्या व्हर्टेक्स सेट मध्ये. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, इथे तुम्हाला समजलं असेल, एकदम इझी आहे. नेक्स्ट बघू, कम्प्लीट बायपार्टेड ग्राफ म्हणजे काय. अ बायपार्टेड ग्राफ in which there exists an edge between every vertex in V1 and every vertex in V2 is called complete bipartite graph. A complete bipartite graph with partition m vertices in V1 and n vertices in V2, it is denoted by km, n. म्हणजेच काय बघा, लक्षात घ्या की तुम्हाला बायपार्टेड ग्राफ जर समजला असेल तर हा पण एकदम इझी आहे. तुम्हाला डायरेक्ट एक्झाम्पलने मी समजून सांगतो. आणि पहिल्यांदा लक्षात घ्या डिनोट कसं काय करत आपण त्याला कम्प्लीट बायपार्टेड ग्राफला. तर इट इज डिनोटेड बाय km, n. म्हणजेच बघा, फॉर एक्झाम्पल V1 नावाचा आपण एक व्हर्टेक्स सेट घेतला आणि V2 नावाचा आपण एक व्हर्टेक्स सेट घेतला. तर V1 नावाच्या व्हर्टेक्स सेट मध्ये किती व्हर्टेक्स आहेत, 1 2 3 म्हणून आपण घेतला K3, आणि V2 मध्ये किती व्हर्टेक्स 1 2 3 4, तर आपण घेतला 4, K3, 4 घेतला. असं डिनोट करायचंय. तर आता लक्षात घेऊ आपण कम्प्लीट बायपार्टेड ग्राफ म्हणजे काय. तर V1 नावाचे जे काही व्हर्टेक्स सेट आहेत त्याचे व्हर्टेक्स काय आहेत, U1 U2 आणि U3 घेतला. त्यानंतर V2 नावाच्या व्हर्टेक्स सेटचे व्हर्टेक्स काय आहेत, V1 V2 V3 आणि V4. आता बघा काय इंटरेस्टिंग आहे याच्यामध्ये आणि डिफरन्स काय लक्षात घ्या. बायपार्टेड ग्राफ मध्ये काय होतं की एक एंड पॉइंट V1 नावाच्या व्हर्टेक्स सेट मध्ये पाहिजे आणि एक एंड पॉइंट V2 नावाच्या व्हर्टेक्स सेट मध्ये पाहिजे. पण इथे काय की जे काही आता सपोज समजा U1 आहे तो V1 शी कनेक्ट पाहिजे, V2 शी कनेक्ट पाहिजे, V3 शी पण पाहिजे आणि V4 शी पण कनेक्ट पाहिजे. तसंच U2 V1 V2 V3 आणि V4 शी कनेक्ट पाहिजे. नंतर U3 V1 V2 V3 आणि V4 शी कनेक्ट पाहिजे. म्हणजेच काय एक कम्प्लीट बायपार्टेड ग्राफ फॉर्म होतो. ओके, एकदम इझी होता, आय थिंक समजलं असेल. तर सेकंड एक्झाम्पल तुम्ही बघू शकता आणि खाली पण सॉल्व्ह केले. ओके, आणि डिनोट कसं करणार आपण, पहिल्या सेट मध्ये किती आहेत, 3 व्हर्टेक्स आहेत म्हणून K3 घेतला. त्यानंतर नंतरच्या सेट मध्ये किती आहेत, 5 व्हर्टेक्स आहेत, V1 V2 V3 V4 आणि V5 म्हणून आपण 5 नोट केलं, म्हणजेच km, n. ओके, तर आजच्या लेक्चर मध्ये एवढंच होतं. काय बघितलं आपण आजच्या लेक्चर मध्ये, तुम्ही आपण थोडा ओव्हरव्ह्यू घेऊयात. तर आजचं थर्ड लेक्चर होतं. प्रिव्हियस 2 लेक्चर जर तुम्ही बघितलं नसेल तर आपल्या प्लेलिस्ट मध्ये अवेलेबल आहेत, तुम्ही बघू शकता. तर आपण बघितलं द हँड सेकंड लिमा म्हणजे काय असतं की असा लिमा ज्यामध्ये जो काही तुमचा ग्राफ असेल त्याची जी टोटल डिग्री येते व्हर्टेक्सची, तर इक्वल्स टू ट्वाइस ऑफ नंबर ऑफ एजेस आला पाहिजे, टोटल नंबर ऑफ एजेस म्हणजे 2m. त्यानंतर बघितलं आपण टाइप्स ऑफ ग्राफ. त्यामध्ये पहिला बघितला आपण नल ग्राफ, की असा ग्राफ ज्यामध्ये एकही एज नसते, म्हणजे त्याचा नल जो काही सॉरी सेट ऑफ एज असेल तो एम्प्टी असतो. आफ्टर दॅट वेटेड ग्राफ बघितला, असा ग्राफ ज्यामध्ये प्रत्येक एजला एक काहीतरी पर्टिक्युलर वेट असाइन केलेलं असतं. त्यानंतर बघितलं आपण कम्प्लीट ग्राफ, असा ग्राफ ज्यामध्ये जे काही 2 डिस्टिंक्ट व्हर्टेक्स असतील त्याच्यामध्ये एक तरी कंपल्सरी एक एज पास झाली पाहिजे, नो रिपिटेशन. त्यानंतर सायकल बघितलं आपण, ज्यामध्ये V1 पासून स्टार्टिंग होते आणि V1 पर्यंत एंड होतं, म्हणजे एक सायकल फॉर्म होते. त्यानंतर व्हील्स असतं, सायकल असते पण त्याच्यामध्ये एक ऍडिशन आपण एक व्हर्टेक्स ऍड करतो आणि त्या व्हर्टेक्सला बाकी नवीन एजेसने जॉईन करतो ओल्ड व्हर्टेक्सचे. त्यानंतर आहे केरुलर ग्राफ, की असा ग्राफ ज्यामध्ये जेवढे काही व्हर्टेक्स असतील त्यांची नंबर ऑफ डिग्री सेम असते. आफ्टर दॅट बघितलं आपण बायपार्टेड ग्राफ, असा ग्राफ ज्यामध्ये एक जो काही व्हर्टेक्स सेट असेल, एज असेल त्याचा एक एंड पॉइंट V1 नावाच्या व्हर्टेक्स सेटचा पाहिजे आणि जो काही सेकंड एंड पॉइंट असेल तो V2 व्हर्टेक्स कनेक्ट पाहिजे. त्यानंतर कम्प्लीट बायपार्टेड ग्राफ म्हणजे काय,
की V1 नावाचे जे काही वर्टेक्स सेट असेल त्याचा प्रत्येक जो काही वर्टेक्स असेल तो V2 नावाच्या वर्टेक्सशी कनेक्ट असला पाहिजे, त्यांच्यातनं एक एज पास झालीच पाहिजे. ओके, तर असा इझी याचं लेक्चर होतं. त्यामध्ये आपण सर्व टाइप्स ऑफ ग्राफ बघितले. आय थिंक तुम्हाला समजलं असेल. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा. आणि ह्या लेक्चरच्या नोट्स पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, बीसीएस विथ दर्शन. त्या ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता. ओके, आणि काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला आन्सर करेल. सो थँक्स फॉर वॉचिंग. इफ यू लाईक दिस लेक्चर, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल.